त्या 1.5 पायाच्या मुलीला कसा धडा शिकवायचा हे आपल्यालाच बघावं लागणार। आणि समजा खरंच गेली ती पोलिसात तर पोलिसात जायला जिवंत तर असायला हवी। वेळ लागलाय का तुला? काय बोलतेस तू? जीव घेणार आहेस तिचा? हो, जीव घेणार आहे मी तिचा, पण एका झटक्यात नाही, हळूहळू मारणार मी तिला। या घरात राहताही येणार नाही आणि या घरातून निघताही येणार नाही अशी अवस्था करीन मी तिची। सगळ्या बायका आल्यात, त्यांच्यासाठी माशांचं जेवण करायचंय, लवकर करायचंय। आई पण मी खात नाही। खायला नाही सांगत आहे तुला, बनवायला सांगते। पण आई तमाशा नकोय मला इथे। हे बघा, मला एवढंच म्हणायचं की मासे आणून ठेवलेत, साफ करायचे आणि कामाला लागायचं लवकर। तुम्हाला ताईशी बोलायचं होतं ना? ठीक आहे। मोबाईल कुठून आणलेस एवढे पैसे? अगं 1000 रुपयांचाच आहे फक्त। हो असे नका, पण आणलेस कुठून एवढे पैसे? मथर, तू कशाला चिंता करतेस? तुम्ही बाप लेकाने असं ठरवलंच आहे का मला काही नीट सांगायचंच नाही म्हणून? तुम्ही नक्की काय काम करता? मी गेल्यानंतर इथे काय झालं काय मला सांगणार आहात की नाही? मदर, विश्वास ठेव माझ्यावर, मी काही चुकीचं करत नाही अगं। श्यामल वहिनी, तुम्ही सांगितलं नाही मुलगी तुमची कोण? मोलकरीण आहे। घरातली सगळी कामं करते। एवढी सुंदर मोलकरीण, आता यांनाही पार्लर परवडायला लागलंय। मग बाई नखरे किती, मला सुद्धा शहाणपणा शिकवायला कमी करत नाही। बरं जा जा म्हटलं तरी जात नाही। हे घर माझं आहे आणि मी या घरातनं कुठेही जाणार नाहीये। कारण मी या घरातली मोलकरीण नाही, या घराची सून आहे मी। आणि सुनेची जागा घराबाहेर नसून घरात असते। हे अंजुला फोन लावायचा प्रयत्न करत होते। काकू, हा तुमचा मोबाईल आहे? हा म्हणजे माधवीकडे नाहीये मग हा नंबर? नाही हो, नवीन आहे ना हा मोबाईल, त्यामुळे नसेल तिच्याकडे नंबर हा। बरोबर। आता घरातला फोन आमचा डेड आहे आणि अंजुला सारखा फोन करायला लागतो, त्यामुळे मग बंड्याने आणून दिलाय। बंड्या म्हणजे अंजूचा भाऊ ना? हो। काय करतो बंड्या? म्हणजे काही कुठे काम वगैरे? हो करतो ना, म्हणजे छोटा मोठा काहीतरी करतो, जातो रोज। हो करतोय ना। आणि असं काही फार महागाचा नाहीये हा, असेल 1001 रुपयाचा। नाही हो, चांगला 5-7 हजाराचा आहे, मला माहितीये ना। आपण असंच करायचो ना, एक घास तू भरवलास मग मी तुला भरवणार। आज किती दिवसांनी आपण असं एकत्र जेवलो ना पद्मजा? आता अंजली पद्मजासारखीच या घरात वावरणार। आता ही अंजली एकाच जन्मात पुनर्जन्म घेऊन या घरात आली आहे।